अजित पवार उपमुख्यमंत्री होतात सोलापूरकरांच्या वतीनं करण्यात आला सत्कार। किसन जाधव तसंच संतोष पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला सन्मान। दहिटणे येथील विविध शाळांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाहण्यात आली आदरांजली। महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात आलं अभिवादन। अक्कलकोटमध्ये विष बाधेनंच कुत्र्यांचा झालाय मृत्यू। प्युअर ॲनिमल लव्हर्स तसंच पाल फाउंडेशन मुंबई यांच्या वतीनं संबंधितांवर कारवाईची मागणी। शनिवारी निघणार कॅन्डल मार्च। माजी राज्यमंत्री मधुकर पिचड यांचं निधन। राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली। ईव्हीएम घोटाळ्यामुळेच महायुतीचं सरकार निवडून आलं। उद्धव सेनेचे उपनेते शरद कोळी यांनी टीका करत व्यक्त केला संताप। देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष। महाराष्ट्राच्या विकासासाठीच फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानं व्यक्त केला आनंद। आगामी काळात सरकारचं काय असणार नियोजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली भूमिका। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त तसंच शरद नागरी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। मॅरेथॉन, रक्तदान शिबिर अशा अनेक उपक्रमांचा असणार सहभाग। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम। विद्यार्थ्यांना केलं शालेय साहित्याचं वाटप। पतंग उडवताना विजेच्या धक्क्यानं 2 भाऊ गंभीर जखमी। सोलापुरातील शास्त्रीनगर परिसरात घडली दुर्दैवी घटना।